परमेश्वराचं ह्या जगावर आणि जगातील राष्ट्रांवर नियंत्रण आहे. आता हे जरी आपल्याला समजायला किंवा विचार करायला अवघड वाटत असलं तरी हे सत्य आहे. कारण देवाचं वचन पवित्र शास्त्र याविषयी शिकवतं की देव हा सार्वभौम आहे. तो देशांचा, राष्ट्रांचा, मानवजातीचा देव आहे. आजचा आपला विषय आहे राष्ट्रांवर देवाचं नियंत्रण. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे देव आणि राष्ट्र. आणि शास्त्रभाग आहेत दानियल 4:5, दानियल 10 आणि रोमकरास पत्र 13. आता इतिहास कुठंतरी चाललेला आहे. जर आपण बारकाईने अभ्यास केला, ज्या घटना इतिहासात घडल्या, सध्या घडत आहे आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास केला तर आपल्याला हे दिसून येईल. ज्या मोठ्या किंवा छोट्या घटना जगात घडतात त्याच्या मागे देखील एक उद्देश असतो. उदाहरणार्थ पहिल्या महायुद्धाची सुरुवात कशी झाली तर ऑस्ट्रियाचे अध्यक्ष फर्डिनॅन्ड हे त्यांच्या पत्नीबरोबर सारायेवो या ठिकाणी गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांची हत्या झाली आणि कोणालाही याची कल्पना नव्हती. परंतु ह्या घटनेनंतर बरोबर 30 दिवसानंतर 1914 मध्ये पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. तर बघा, जागतिक घटना जेव्हा घडतात त्याची ठिणगी कुठंतरी पेटते. कोणत्या तरी घटना घडतात आणि म्हणून प्रत्येक बारीक सारीक लहान मोठ्या घटना ह्या एकमेकांशी संबंधित असतात. इतिहासात जे घडलं त्याच्यावरून आपल्याला दिसून येतं आणि म्हणून आपण कोणताही तर्क लावू शकत नाही. आणि ह्या घटना का घडतात किंवा काय होणार आहे किंवा एखादी घटना का घडली याचं कारण फक्त देवालाच ठाऊक आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण इतिहासाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की 3 एजन्सी किंवा 3 घटकांचा आपण विचार केला पाहिजे. ज्यावेळेस आपण टी व्हीवर बातम्या ऐकतो किंवा पेपरला वाचतो त्याच्या मागे 3 एजन्सी किंवा 3 माध्यमांचा हात आहे हे आपण विचारात घेतलं पाहिजे. पहिली जी एजन्सी आहे किंवा पहिलं माध्यम ते म्हणजे मानवी नेते, देशांचे प्रमुख, पंतप्रधान, राष्ट्रपती वगैरे, की ज्यांचं साम्राज्य, ज्यांचं राज्य त्यांच्या क्षेत्रावर, त्यांच्या देशांवर आहे. मग ते कोणी असो, कोणत्याही देशाचे असोत, ते चांगले असोत अगर दुष्ट किंवा क्रूर असोत. दुसरं जे नियंत्रण, दुसरं माध्यम, दुसरी एजन्सी जगावर नियंत्रण करणारी म्हणजे सैतानाचा आकाशातील दुरात्मा समूह, डेमोनिक फोर्सेस. आता दानियेलाच्या पुस्तकाच्या 10व्या अध्यायात ती गोष्ट आपल्याला वाचायला मिळते की पडद्याआड काय घडत असतं. इकडे पृथ्वीवर दानियल प्रार्थना करत होता. 3 आठवड्यापासून तो उपास प्रार्थनेमध्ये होता आणि त्या 3 आठवड्याच्या उपास प्रार्थनेनंतर मिखाएल नावाचा आद्य दिव्यदूत दानियेलाकडे देवाचा निरोप घेऊन आला आणि त्याने काय म्हटलं जरा ऐका. पारसाच्या राज्याचा अधिपती, पारस म्हणजे आजचं जे इराण आहे त्याचं पूर्वीचं नाव पारस, पारसाच्या राज्याचा अधिपती 21 दिवस मला आडवा आला. आता ॲक्च्युली हा देवदूत, आद्य देवदूत स्वर्गातून पृथ्वीवर दानियेलाकडे येत आहे आणि तो म्हणतो की पारसाचा राजा मला आडवा आला किंवा त्याने मला अडवलं. हा ॲक्च्युली त्यावेळेस इराणचा राजा नव्हता, तर इराण देशाला कंट्रोल करणारा आकाशातील दुरात्मा, सैतानाचा एजंट हा होता. म्हणून तो म्हणतो पारसाच्या राज्याचा अधिपती 21 दिवस मला आडवा आला. तेव्हा पहा, मुख्य अधिपतींपैकी एक मिखाएल माझ्या सहाय्यास आला व मी पारसाच्या राजाजवळ राहिलो. दानियल 10 आणि वचन 13. म्हणजे प्रार्थनेचं उत्तर घेऊन मिखाएल आद्य देवदूत ज्यावेळेस निघाला त्यावेळेस पारस किंवा इराणच्या राज्याला कंट्रोल करणारा जो आकाशातील दुरात्मा त्याने त्याला अडवलं आणि मग मिखाएल त्याच्या मदतीला आला आणि तेव्हा तो दानियेलापर्यंत येऊन पोहोचला देवाचा निरोप घेऊन. म्हणजे याच्यावरून आपण आपल्याला असं दिसून येतं की आकाशातील दुरात्मा समूह देखील देशाच्या प्रमुखांना, राजे, महाराजे, सम्राट जे कोणी आहेत
त्यांना कंट्रोल करतात असं शास्त्र शिकवतो. तर पहिलं जे एजन्सी किंवा पहिलं जे माध्यम आहे जगावर राज्य करणारं ते म्हणजे मानवी नेते, देशांचे प्रमुख. दुसरं आकाशातील दुरात्मे. आणि तिसरं जी एजन्सी आहे, तिसरं जे माध्यम देशांवर राष्ट्रांवर राज्य करणारा ती म्हणजे परमेश्वर स्वतः, देव स्वतः. आणि आज आपण पाहू की परमेश्वर राष्ट्रांवर, देशांवर, जगावर कसं नियंत्रण करतो. आणि ज्या काही घटना घडतात बऱ्या वाईट, त्याच्या मागे पडद्याआड काही गोष्टी परमेश्वर घडू देत असतो, त्याचा उद्देश सिद्धीस नेण्यासाठी. हे आपण आज शास्त्रातून पाहूया. आता देव सार्वभौम आहे, गॉड इज सॉव्हरीन, म्हणजे त्याचं नियंत्रण सृष्टीवर आहे, जगावर आहे, आपल्यावर आहे. आणि अशी कोणतीही गोष्ट नाही की जी त्याला माहीत नाही. तो होणाऱ्या गोष्टी त्याला अगोदरच माहीत असतात. म्हणून तो सार्वभौम आहे, म्हणून तो देव आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देखील नव्या करारात आपण वाचतो असं म्हटलं की परमेश्वर शहरांचा नाश करण्यासाठी त्याचे सैन्य पाठविल. आणि तसं झालं. मत्ती 24 जे काही त्याने सांगितलं यरूशलेमाविषयी, दगडावर दगड राहणार नाही वगैरे, त्यानुसार परमेश्वराने त्याचं सैन्य पाठवलं. दुष्ट राजे इस्रायलावर चढवून आले आणि देवाच्या योजनेप्रमाणे त्या घटना घडल्या. आता आज मी 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो, 3 महत्त्वाचे विधान. आणि हे दानिएलाच्या 4थ्या अध्यायातून आपल्याला आढळतात. आपण दानिएल 4 पासून सुरुवात करू. आता 4थ्या अध्यायात आपल्याला हे दिसून येतं की दानिएलाला एक दृष्टांत झालेला आहे, एक स्वप्न पडलेलं आहे. नबुकदनेस्सर राजाला एक स्वप्न पडलेलं आहे आणि त्याच्या देशातले मांत्रिक, तांत्रिक, जादूगार, जे एक्सपर्ट लोक, तज्ज्ञ, हे त्याला ते स्वप्न किंवा त्याचा अर्थ सांगू शकत नाही. आणि म्हणून तो अस्वस्थ होतो आणि दानिएलाला बोलवण्यात येतं आणि दानिएल त्याचा अर्थ सांगतो. आणि 16व्या वचनात आपण असं वाचतो आणि हे परमेश्वर बोलत आहे. दानिएल 4 आणि वचन 16, नबुकदनेस्सर राजाविषयी की ह्याचे मानव हृदय जाऊन त्याला पशु हृदय प्राप्त हो व 7 काळ त्याच्यावरून जावोत. आता एक दिवशी नबुकदनेस्सर राजा त्याचं वैभव, त्याचं साम्राज्य, त्याचा थाट याचा विचार करत असता त्या राजमहालाच्या टेरेसवर फिरत असता त्याला गर्व आला की मी बांधलेलं हे माझं साम्राज्य आहे, इतके देश, इतक्या देशांवर माझं नियंत्रण आहे, याचा त्याला गर्व आला, अभिमान वाटला. आणि तो याविषयी विचार करत असताना अचानक परमेश्वर त्याच्याशी बोलला आणि सांगितलं की याला मानव हृदय जाऊन याला पशु हृदय प्राप्त हो आणि 7 काळ त्याच्यावरून जावं. काळ म्हणजे वर्ष आहेत, म्हणजे 7 वर्ष तो पशुसारखा वागेल. आणि तसं झालं देखील. आणि आज देखील तसंच होत असतं. काही लोक जे त्यांच्या साम्राज्याविषयी, जे काही त्यांच्याजवळ आहे त्याच्याविषयी गर्व करतात, त्यावेळेस ते पशुसारखे वागायला लागतात, पशुसारखे विचार करायला लागतात. परंतु हे असं का होईल याचं कारण दानिएल 4 आणि 17 दिलेलं आहे की नबुकदनेस्सर राजाविषयी 7 वर्ष तो पशुसारखा वागेल. याचं काय कारण हे आपल्याला 17व्या वचनात आढळतं. आणि दानिएल 4:17 असं म्हटलेलं आहे, हे शासन त्या जागल्यांच्या ठरवण्यान्वये, वॉचर्स, जागले म्हणजे हे पृथ्वीवरच्या गोष्टीवर, राष्ट्रांवर नियंत्रण करणारे देवाचे देवदूत, जागल्यांच्या ठरवण्यान्वये व पवित्र जनांच्या वचनानुसार झाले. म्हणजे पृथ्वीवर जे काही होतं, घटना घडतात देशांमध्ये, राष्ट्रांमध्ये, हे अगोदर कुठं ठरवलं जातं? स्वर्गामध्ये, अंतराळामध्ये. ते अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो आणि त्याच्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यापैकी पाहिजे त्याला नेमतो. हे सर्व
मानवजातीला समजावे. दानिएल 4 आणि 17 अत्यंत महत्त्वाचं वचन आहे. देवाचं देशांवर, राष्ट्रांवर कसं नियंत्रण असतं, कसं देव नियंत्रण करतो याच्याबद्दल मी परत एकदा ते वचन वाचतो, जरा ऐका. हे शासन त्या जागल्यांच्या ठरावान्वये व पवित्र जनांच्या वचनानुसार झाले, ते अशासाठी की मानवी राज्यावर परस्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यापैकी पाहिजे त्याला नेमतो. म्हणजे जे लायक नाहीत ते देखील सत्तेवर येतात. हे सर्व जीवधाऱ्यांना म्हणजे मानवजातीला कळावे की पृथ्वीवर देवाची सत्ता आहे. दानिएल 4 आणि 14. आता पहिली गोष्ट, पहिला पॉईंट असा की गॉड गिव्स द किंगडम टू whom ever he wishes. म्हणजे ज्याला पाहिजे तो देव सत्तेवर, त्याला तो सत्तेवर आणतो. ज्याला पाहिजे त्याला परमेश्वर सत्ता देतो. मग तुम्ही म्हणाल, हिटलर जो क्रूर हुकुमशहा होता, ज्याने 12.5 वर्ष जर्मनीवर राज्य केलं, हिटलरला देवाने सत्ता दिली होती का जर्मन या देशाची? आणि याचं उत्तर आहे हो, या वचनानुसार की देवाने हिटलरला 12.5 वर्ष जर्मनीवर राज्य करण्यासाठी सत्ता दिली. त्यानेच बाबेलच्या साम्राज्याला आणि इतर साम्राज्य जे होऊन गेले त्यांनाही सत्ता दिली. आणि हबक्कूकचं पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात हबक्कूक हा प्रश्न परमेश्वराला विचारतो, कारण त्यावेळेस अशी परिस्थिती होती की जसं काही देवाची सत्ता इस्रायल राष्ट्रावर, इतर राष्ट्रावर राहिलेली नाही. सर्व काही परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेलेली आहे. आणि म्हणून तो प्रश्न विचारतो हबक्कूक संदेष्टा. तो म्हणतो, हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू, तू ऐकत नाहीस. जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो, तरी तू सुटका करीत नाहीस. मला अधर्म का पाहायला लावतोस? विपत्ती मला का दाखवतोस? लुटालूट व जुलूम माझ्या समोर आहेत. कलह चाललेला आहे, वाद उपस्थित झाला आहे. आशेने कायद्याचा अंमल ढिल्ला पडतो, न्यायाची काही एक चालत नाही. दुष्ट नीतिमानास घेरून सोडतो, म्हणून न्याय विपरीत होतो. आणि तीच परिस्थिती आज देखील आहे ना का? आणि मग तो पुढं म्हणतो, आणि परमेश्वर ह्या प्रश्नाचं उत्तर हबक्कूक संदेष्टाला काय देतो बघा. पहा, मी खासद्यांची उठावणी करतो. चॅल्डियन्स हे एक राष्ट्र होतं, खासद्यांचं राष्ट्र. परमेश्वर म्हणतो, खासद्यांची उठावणी करतो. ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे, जी स्थळे त्यांची नाहीत, त्यांचा ताबा घ्यावा म्हणून ते पृथ्वीवर फिरत असतात. हबक्कूक 1:2-4 आणि वचन 6. म्हणजे हबक्कूक संदेष्टाचा परमेश्वर असं उत्तर देतो की मला माहीत आहे इस्रायलात परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे, कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही, जुलूम वाढलेला आहे, पण मी स्वस्थ बसलेलो नाही. मी खासदारच्या राष्ट्राला इस्रायलाविरुद्ध आणत आहे आणि शासन करणार आहे. आणि तसं झालं. इतिहासात तसं घडलं. आता देवाच्या इच्छेबद्दल किंवा देव पृथ्वीवर कसं नियंत्रण करतो याच्याबद्दल 2 गोष्टी आपल्याला समजण्यासारख्या आहेत. की देवाची प्रकट इच्छा, की काय त्याला आवडतं, काय आवडत नाही, त्याने काय करायला सांगितलेलं आहे, न्याय आणि नीतिमत्ता वगैरे. आणि जे लोक त्याप्रमाणे करत नाही, देव त्यांचा न्याय तर करेल, परंतु तोपर्यंत त्यांचा उपयोग इतर राष्ट्रांना, इतर लोकांना शिक्षा देण्यासाठी, शासन करण्यासाठी करेल. म्हणजे ते जे राज्य करतात, सत्ता करतात, ते देखील देवाने नेमलेले असतात. देवाचा उद्देश असतो. आणि दुसरी गोष्ट देवाच्या इच्छेबद्दल ही की त्याची गुप्त इच्छा, गॉड सिक्रेट हिडन विल, की जे त्याने प्रगट केलेली नाही, की जो स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वतःच्या मनाने अवघे चालवतो, जो प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण किंवा खुलासा माणसाला देत नाही. ही दुसरी इच्छा.
आणि म्हणून जे काही राष्ट्रांमध्ये जगामध्ये घडत आहे ते देवाच्या इच्छेनुसार, देवाच्या योजनेनुसार घडत आहे. मग ते चांगलं असो की वाईट असो, देव वाईटाचा वापर करतो, देव वाईटाला परवानगी देतो. पॉइंट. आता हे जे दुष्ट राजे किंवा सम्राट इतिहासात होऊन गेले, त्यांना देवाने आवरलं असतं, परंतु त्यांच्याद्वारे दुष्ट लोकांना, दुष्ट देशांना शिक्षा किंवा शासन करण्यासाठी देवाने त्यांचा उपयोग केलेला आहे. म्हणजे त्याने देखील देवाची इच्छा पूर्ण केलेली आहे. आता इतिहासात वाहणारे 3 प्रवाह आहेत आपल्याला आढळतात. एक म्हणजे मानवी सत्ता अधिकारी, देशावर सत्ता गाजवणारे देशांचे प्रमुख. दुसरी गोष्ट सैतानाचे दुरात्मे, आकाशातील दुरात्मा समूह. आणि तिसरं देवाचं सार्वभौम नियंत्रण. आणि हे तिन्ही प्रवाह मिळून जगावर कार्य करत असतात. आता ज्यावेळेस मार्टिन लुथर यांनी असं म्हटलं की सैतान देखील देवाचा सैतान आहे, त्यांचं हे म्हणणं बरोबर होतं. कारण सैतान सार्वभौम नाही आहे. देवाच्या परवानगीशिवाय तो काही करू शकत नाही आहे. देव जेवढी परवानगी देतो तेवढंच तो कार्य करू शकतो. आणि देव त्याचे उद्देश सिद्धीस नेण्यासाठी त्याचा उपयोग करत असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हिटलर किंवा सद्दाम हुसैन असे जे क्रूर नेते होऊन गेले की ज्यांच्यावर नियंत्रण सैतानाच्या दुरात्म्यांनी, आकाशातील दुरात्म्यांनी केलं, त्यांचा वापर केला त्यांच्या काळामध्ये, देवाला हे माहीत होतं, देवाची ती योजना होती आणि देवाचा काही उद्देश होता त्यांच्या देशांसाठी, त्या देशातील लोकांसाठी. आता अर्थातच त्यांच्या दुष्टाईबद्दल परमेश्वर एक दिवशी त्यांचा न्याय करील, परंतु जे काही त्यांनी केलं, कसं राज्य चालवलं, हे देवाचा उद्देश त्यांनी सिद्धीस नेला. देवाच्या योजनेचे ते एक भाग होते. आणि म्हणून देवाच्या परवानगीशिवाय कोणतंही साम्राज्य, कोणतंही राज्य उदयास येऊ शकत नाही किंवा त्याचा ऱ्हास होऊ शकत नाही. तर पहिली गोष्ट ही की कोणतंही साम्राज्य किंवा कोणतीही सत्ता देवाने नेमल्याशिवाय किंवा परवानगीशिवाय सत्तेवर येत नसतं. पहिला पॉइंट, देवाच्या परवानगीशिवाय कोणतेही साम्राज्य निर्माण होऊ शकत नाही, कोणताही राजा सत्तेवर येऊ शकत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही की नेशन्स डिक्लाइन अकॉर्डिंग टू गॉड्स विल. देवाच्या इच्छेनुसार राष्ट्रे अधोगती पावतात किंवा पतन पावतात. योबाच्या पुस्तकात देखील आपण असं वाचतो की परमेश्वर राष्ट्रांना मोठे करतो आणि त्यांना नष्ट करतो, त्यांचा विस्तार करतो आणि त्यांना नष्ट करतो. आता मागच्या भागामध्ये किंवा ह्या अगोदरच्या पहिल्या पार्टमध्ये आपण राष्ट्रांचा उगम कसा झाला याच्याविषयी बोललो. आणि त्यावेळेस आपण पाहिलं की देवाने राष्ट्रांचे जागा आणि मर्यादा आणि त्यांचा कालमर्यादा ही नेमलेली आहे. प्रेषितांच्या कृत्येमध्ये पावलाने हेच सांगितलेलं, हे पहिल्या भागात आपण पाहिलं. आणि जर तुम्ही पहिला भाग ऐकला नसेल, मिस केला असेल, तर तो यूट्यूबवर जाऊन तुम्ही ऐकू शकता. आज आपण पाहू की देवाच्या इच्छेनुसार राष्ट्रांची अधोगती किंवा नाश देखील कसा होतो. आता दानिएलाने किंवा दानिएलाच्या द्वारे जे परमेश्वराने नबुकदनेस्सर राजाबद्दल सांगितलेलं होतं ते घडून आलं. 7 वर्ष तो रानात गेला, जनावरासारखा राहिला आणि त्यानंतर त्याला त्याचं राज्य परत मिळालं. आपण वाचू दानिएलाचं पुस्तकाचा 4था अध्याय आणि 34व्या वचनापासून मी वाचतो, जरा ऐका. हे दिवस संपल्यावर मी नबुकदनेस्सराने आपले डोळे
आकाशाकडे लाविले. माझी बुद्धी मला परत आली. मी परात्पर देवाचा धन्यवाद केला. आता एक विधर्मी राजा त्याची साक्ष देत आहे, जरा नीट ऐका. मी परात्पर देवाचा धन्यवाद केला, त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला. कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या टिकणारे आहे. हे कोण म्हणतो? एक विधर्मी राजा, ज्याला सर्वसमर्थ देव कोण, सृष्टीचा निर्माण करता देव कोण हे कळल्यानंतर आणि तो काय करू शकतो हे कळल्यानंतर तोही कबुली देतो. काय? त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या टिकणारे आहे. पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ नश्वर आहेत. तो आकाशातील आपल्या सैन्याचे, म्हणजे आकाशातील दुरात्मा समूह, आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो. तू असे काय करतोस असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही, म्हणजे देवाला. त्याच वेळी माझी बुद्धी मला परत आली. माझ्या राज्याच्या वैभवास्तव माझा प्रताप व तेज ही मला पुन्हा प्राप्त झाली. आणि परमेश्वराने अगोदर सांगितलेलं होतं, माझे मंत्री व माझे सरदार माझ्या भेटीस आले. मी आपल्या राज्यात स्थापित झालो व मला अत्यंत मोठी थोरवी प्राप्त झाली. दानियल 4:34-36. आता याच्यावरून आपल्याला दिसून येतं की नक्कीच नबुकदनेस्सर राजा देवाकडे वळला, याच्यात काही शंका नाही. कारण तो हे कबूल करतो, त्याने इतिहासात लिहून ठेवलं की तो त्या देवाचा गौरव करू लागला आणि त्याची भक्ती करू लागला. म्हणजेच आपल्याला हे दिसून येतं की राष्ट्रांची अधोगती ही देवाच्या इच्छेनुसार होत असते. 7 वर्ष नबुकदनेस्सर राजाची सत्ता गेली आणि त्यावेळेस तो वर्ल्ड एम्पायर, जागतिक सत्ता प्रमुख होता, पण त्याने ती गमावली आणि देवाने त्याला ती सत्ता परत दिली. म्हणजे नेशन्स डिक्लाइन अकॉर्डिंग टू गॉड्स विल, देशांची अधोगती किंवा पतन देवाच्या इच्छेनुसार, योजनेनुसार होत असतं. आता दानियेलाच्या 5व्या अध्यायात आपल्याला नबुकदनेस्सर राजाचा पुत्र ज्यावेळेस गादीवर आला, राजा झाला, त्याने काय केलं हे वाचायला मिळतं. आणि त्याचं नाव होतं बेलशस्सर. आता त्याच्या बापाने ज्या चुका केल्या त्याच्यावरून तो धडा शिकला नाही. त्याच्या एक दिवशी मनात आलं की यरूशलेमवर हल्ला केल्यानंतर यरूशलेमच्या परमेश्वराच्या मंदिरातले पवित्र पात्र वस्तू आपल्याकडे आणून आपल्या देवांच्या मंदिरात ठेवायच्या, त्यांना भ्रष्ट करायचं. आणि तसं त्यांनी केलं देखील. आणि मग हे सर्व यरूशलेम कॅप्चर केल्यानंतर तो त्याच्या देशाला बाबेलला परत गेल्यानंतर त्यांनी एक मोठी मेजवानी दिली त्याच्या सर्व मंत्रिमंडळाला. आणि या मेजवानीचा उल्लेख दानियेलाच्या 5व्या अध्यायात आढळतो. मी जरा वाचतो दानियल 5 याच्या 1ल्या वचनापासून. बेलशस्सर राजाने आपल्या 1000 सरदारांना मोठी मेजवानी दिली. त्या हजारासमक्ष तो द्राक्षरस प्याला. द्राक्षरसाचे सेवन करीत असता बेलशस्सराने हुकूम केला की माझा बाप नबुकदनेस्सर याने यरूशलेमातील मंदिरातून जी सोने रुपयाची पात्रे आणली आहेत ती घेऊन या, म्हणजे देवाच्या मंदिरातली. म्हणजे मी, माझे सरदार, माझ्या पत्नी व उपपत्नी यांना त्यातून द्राक्षरस पिता येईल. किती भयंकर गोष्ट आहे बघा. देवाचे जे पवित्र पात्र परमेश्वराच्या मंदिरातले, तो ते मागवतो आणि तो म्हणतो की त्याच्यात आपण द्राक्षरस पिऊ. तेव्हा यरूशलेमेतील देवाच्या मंदिराच्या पवित्र स्थानातून आणलेली सोन्याची पात्र ते घेऊन आले. राजा, त्याचे सरदार, त्याच्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली. त्यांनी द्राक्षरस पिऊन सोने, रुपे, पित्तळ, लोखंड, काष्ठ व पाषाण यापासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले.
आता बघा, ही पार्टी इतकी रंगली की त्यांनी देवाच्या मंदिरातले ते पात्र, ते भांडे आणले, त्याच्यात त्यांनी द्राक्षरस पिला आणि त्यांच्या दैवाची स्तवन करू लागले. त्याच घटकेस मानवाची हाताची बोटं प्रगट झाली व त्यांनी दीपवृक्षासमोर राजवाड्यातील भिंतीच्या गिलाव्यावर काही लिहिले आणि हाताची बोटे लिहित होती ती राजाच्या दृष्टीस पडली. दानियल 5 आणि वचनं 1 ते 5. आता ही सर्व पार्टीमध्ये मद्यधुंद झालेले असताना, मस्त झालेले असताना अचानक राजाने पाहिलं की भिंतीवर राजमहालाच्या बोटं प्रगट झाली आणि काहीतरी लिहिलं जात आहे. आणि काय झालं बघा. तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला. त्याच्या कमरेचे सांधे ढिल्ले पडले, त्याचे गुडघे लटपटू लागले. राजाने मोठ्याने ओरडून म्हटले, मांत्रिक, खासदी व दैवज्ञ यांना घेऊन या. अचानक पार्टीमध्ये ही घटना घडत आहे. मेजवानीमध्ये राजा त्या बाबेलच्या ज्ञान्यांना म्हणाला, जो कोणी हा लेख वाचील व याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील 3 अधिपतीतला एक होईल. मग राजाचे सर्व ज्ञानी पुरुष राजवाड्यात आले, पण त्यांना तो लेख वाचता येईना व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना. किती विशेष आहे ना का. तेव्हा बेल्शस्सर राजा फार चिंताक्रांत झाला, त्याची मुद्रा पालटली व त्याचे सरदार घाबरले. का? कारण राजाला जर संतापला तर तो काही शिक्षा ह्या मांत्रिक तांत्रिकांना, ह्या ज्ञानी लोकांना करू शकतो, म्हणून ते घाबरलेले. राजा व त्याचे सरदार यांचे शब्द ऐकून राणी भोजनगृहातून बाहेर आली. ती म्हणाली, महाराज, चिरायू असा, आपल्या मानाची तळमळ होऊ देऊ नका, आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका. पवित्र देवांचा आत्मा ज्याच्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे. आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश, विवेक व देवांच्या ज्ञानासारखे ज्ञान ही त्याच्या ठायी दिसून आली. बघा, एक माणूस किती महत्वाचा असतो, देवाचा एक माणूस. आणि ही राणी सांगत आहे राजाला की असा एक देवाचा माणूस आपल्या देशात, आपल्या राज्यात आहे. महाराज, आपला बाप नबुकदनेस्सर राजा यांनी त्याला ज्योतिषी, मांत्रिक, खासदी व दैवज्ञ यांचा अध्यक्ष नेमले होते. म्हणजे हे सर्व दानिएलाच्या अंडर होते. विचार करा. कारण उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा अर्थ सांगणे, कूट प्रश्न उलगडणे, कोंडी उकलणे ह्या संबंधाने ज्याला राजाने बेल्शस्सर असे नाव दिले होते तो दानिएल प्रवीण होता असे दिसून आले. तर आता दानिएलास बोलावून आणा, म्हणजे तो अर्थ सांगेल. दानिएल 5, 6 ते 12. आणि मग दानिएलाला बोलवण्यात येतं आणि दानिएल राजापुढे येतो. तो लेख वाचतो आणि त्याचा अर्थ सांगतो. 25 वचन बघा. हा लिहिलेला लेख असा, मने मने तेकेल उफारसीन, याचा अर्थ असा, मेने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काळ मोजून त्याचा अंत केलेला आहे. तकेल म्हणजे तुला तागडीत तोलले व तू उन्हा भरला आहेस. आणि पेरेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी यांना वाटून दिलेले आहे. तेव्हा बेल्शस्सराने आज्ञा केल्यावरून त्यांनी दानिएला जांभळ्या रंगाचा पोशाख लेविला. राजाला काय वाटलं असेल बघा, की अचानक सीन चेंज झालेला आहे. अचानक ही पार्टी, ही मेजवानी संपुष्टात आलेली आहे. आणि मग राजाने सांगितल्याप्रमाणे दानिएलाचा त्याने आदर केला. त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख घातला, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घातला व त्याच्या संबंधाने सर्व ग्वाही फिरवली की हा राज्यातील तिघातला एक प्रमुख अधिपती आहे. आणि काय झालं जरा ऐका.
त्याच रात्री खासद्यांचा राजा बेल्शझर याचा वध झाला. त्याच रात्री त्याची हत्या झाली. दानियल 5 आणि वचन 31. आणि दुसऱ्या राज्याची मेदी फारसी राज्याने सत्ता काबीज केली. त्याची सत्ता गेली आणि दुसऱ्या राज्याची सत्ता आली. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो वचन 31 मध्ये, आणि दारेवेश मेदी हा सुमारे 62 वर्षाचा असताना राज्यपदावर आरूढ झाला. म्हणजे दारेवेश मेदी हा राजा राज्य करू लागला. म्हणजे बघा, देव एकाला सत्तेवर आणतो, दुसऱ्याला सत्ता भ्रष्ट करतो. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं की पृथ्वीचे राजे सम्राट यांच्यावर देवाचं नियंत्रण आहे. आणि मग ह्या दारेवेश राजानंतर देखील ह्याची सत्ता गेली आणि पर्शियाचा कोरेश राजा राज्य करू लागला आणि त्याचंही राज्य विभागला गेला. हा इतिहास आहे. आणि हे जे इतिहास आता आपण वाचतो की ते देवाच्या योजनेप्रमाणे घडलेलं आहे. एका बाजूला इतिहास वाचला, एका बाजूला शास्त्र वाचलं तर आपल्याला कळतं की इतिहासात ज्या घटना घडल्या त्या पवित्र शास्त्रानुसार घडलेल्या आहेत. आणि याच्यावरून काय दिसून येतं की पवित्र शास्त्र किती ॲक्युरेट, किती अचूक आहे. ते एखाद्या धर्माचं पुस्तक नसून ते जिवंत देवाचं जिवंत वचन आहे. त्याच्या देशांच्या, राष्ट्रांच्या भविष्यवाणी आहेत. आणि तिसरी गोष्ट ही जी आपल्याला आढळते की नेशन्स आर वर्दी ऑफ आवर एलिजियन्स, म्हणजे राष्ट्रे आपल्या निष्ठेला पात्र आहेत. की जे राष्ट्रप्रमुख आहे, देशाचे प्रमुख आहे, त्यांचा आपण आदर करून त्यांच्या अधीन राहिलं पाहिजे. रोमकरासपत्र 13वा अध्याय या ठिकाणी याविषयी काय लिहिले आपण वाचू. रोमकरासपत्र 13. प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किंवा सत्ताधिकाऱ्यांच्या अधीन असावे, कारण देवापासून नाही असा अधिकार नाही किंवा सत्ता नाही, आणि जे सत्ता आहेत त्या देवाने नेमलेल्या आहेत. म्हणून जो अधिकाराला किंवा सत्तेला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेला आड येतो. बघा, शास्त्र स्पष्ट सांगतं की ज्या सत्ता आहेत, जे सत्तेवर आहेत, ते देवाने नेमलेले आहेत. तुम्ही म्हणाल पण आम्ही त्यांना निवडून दिलं. जरी आपण निवडून दिलं किंवा जरी त्यांनी कोणत्या रीतीने सत्ता कॅप्चर केली, परंतु सत्ता कोणाला द्यायची हे परमेश्वर ठरवतो आणि त्याला तो देत असतो. म्हणून आपलं कर्तव्य नागरिक या रीतीने हे आहे की कोणतीही सत्ता असली तरी प्रत्येक सत्तेच्या अधीन आपण असलं पाहिजे. कायदे कानून पाळले पाहिजे. कारण शास्त्र सांगतं की जगात अशी कोणतीही सत्ता नाही जी देवाने नेमलेली नाही. आणि जो सत्तेला आड येतो तर देवाच्या व्यवस्थेला आड येतो आणि आड येणारे आपणावर दंड ओढून घेतील. आणि मग पुढं असं लिहिलेलं आहे, कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. तो देशप्रमुख, सत्ताप्रमुख देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग, कारण तो तलवार व्यर्थ धारण करत नाही, तर क्रोध दाखविण्याकरता वाईट करण्याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे. परत एकदा सांगितलं की तो सत्ताधीश, राष्ट्रप्रमुख देवाचा सेवक आहे. म्हणून क्रोधामुळे केवळ नव्हे तर सदसद विवेक बुद्धी मुळेही अधीन राहणे अगत्याचे आहे. जरी आपल्याला क्रोध येत असेल, आवडत नसेल, तरी देवाचं वचन सांगतं आणि आपण आपल्या मनाविरुद्ध, वचनाविरुद्ध जाऊन नये म्हणून अधीन राहणे अगत्याचे आहे. रोमकरासपत्र 13 वचनं 1 आणि 2 आणि वचनं 4 आणि 5. म्हणजे पाऊल म्हणतो की प्रत्येक सत्ता ही देवाने नेमलेली आहे. मग ती कशी असो, कोणतीही असो, आणि सत्तेच्या अधीन राहणं हे आपलं कर्तव्य आहे.
आता याच्यावरून काही निष्कर्ष आपण काढू शकतो. पहिला निष्कर्ष हा, सम कन्क्लुजन्स, की नेशन्स ऑलवेज मूव्ह टुवर्ड अ पर्पजफुल एंड. राष्ट्रे एका उद्देशपूर्ण ध्येयाकडे वाटचाल करीत असतात. प्रत्येक देश किंवा राष्ट्र एक उद्देश, एक ध्येयाकडे वाटचाल करीत असतं. त्या राष्ट्राचा जन्म होतो, ते राज्य करतं, ते राष्ट्र टिकतं. काही वेळेस ते गुलामगिरीत जातं, त्याच्यातून स्वतंत्र. राष्ट्रांचा काळ देवाने नेमलेला आहे, कालावधी त्याने नेमलेला आहे. म्हणून पहिला निष्कर्ष, पहिला पॉईंट हा, की राष्ट्र एका उद्देशपूर्ण ध्येयाकडे वाटचाल करीत असतं. मग आपल्याला वाटेल की दहशतवाद याच्याबद्दल काय, किंवा जे काही जगात चालतं त्याच्याबद्दल पण, ते सुद्धा देवाच्या योजनेतून आहे का? हो, देवाने त्याचा काळ ठरवलेला आहे, तोपर्यंत चालत राहणार. त्याचा एक नेमलेला उद्देश आहे आणि देवाचं जगावर, राष्ट्रांवर नियंत्रण आहे. याविषयी अधिक आपण ह्याच्या नंतरच्या पुढच्या संदेशात आपण पाहू की देवाचा न्याय, देव राष्ट्रांचा न्याय कसा करतो. परंतु तूर्त हे ध्यानात ठेवा की जरी आपल्याला समजत नसलं तरी देवाचा एक उद्देश आहे प्रत्येक देशासाठी, राष्ट्रांसाठी. आणि म्हणून ज्या घटना घडतात त्याच्यावर देवाचं नियंत्रण असतं. उदाहरणार्थ, पहिल्या शतकात जर आपण पाहिलं तर एक जोडपं आणि ती स्त्री जी प्रेग्नंट, गर्भवती होती, नाझरेत येथील राहणारी होती, तिला घेऊन योसेफाला बेथलेम इथे जावं लागलं. परंतु घटना कशा घडल्या बघा, की रोमवर कैसर ऑगस्ट या सम्राटाची सत्ता होती आणि त्याने ऑर्डर दिली, त्याने आदेश काढला की सर्वांची नावनिशी लिहिण्यात यावी, कोणकोणत्या घराण्यातलं, कुळातलं आहे, त्याची एक जनगणनेचा आदेश कैसर ऑगस्ट यांनी काढला. आणि म्हणून योसेफ मरियाला बेथलेम इथे जावं लागलं आणि ते तिथे नावनिशी नोंदण्यासाठी गेले. आणि आपल्याला माहिती की त्या ठिकाणी एका रात्री गवानीत तिची डिलिव्हरी झाली आणि प्रभू येशूचा जन्म झाला. परंतु त्यांनी त्यांच्या गावावरून रोमला येऊन बेथलेम येथे का जावं, ह्या ज्या घटना घडल्या, हे जे सरकारी आदेश निघाले, हे देवाच्या योजनेनुसार होते. कारण देवाच्या योजनेनुसार त्यांनी बेथलेम येथे जाऊन प्रभू येशूचा जन्म त्या गावात होणं गरजेचं होतं. परंतु त्याच्यासाठी सम्राटाने आदेश काढले जनगणनेचे, आणि म्हणून ते नावनिशी लिहायला तिथे गेले. किती विशेष आहे का? म्हणजे प्रत्येक घटना जी घडते, आपल्याला समजो अगर न समजो, आवडो अगर न आवडो, देवाच्या नियंत्रणाखाली होत असतं. काही इव्हेंट, काही घटना त्याने नेमलेल्या असतात की ज्या ठिकाणी, ज्या शहरात, ज्या देशात घडायच्या, त्यानुसार ते होत असतात. कोणी कुठं पाहिजे देवाचे लोकांनी, त्यानुसार त्या घडत असतात. आणि देवाने हे नेमलेलं होतं म्हणून ते बेथलेम येथे गेले. म्हणून पहिली गोष्ट की राष्ट्र एका उद्देशपूर्ण ध्येयाकडे वाटचाल करत असतं, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट हा की आपले वैयक्तिक जीवन एका उद्देशपूर्ण ध्येयाकडे वाटचाल करीत आहे. आपलं वैयक्तिक जीवन सुद्धा एका उद्देशाकडे वाटचाल करीत आहे. आवर इंडिव्हिज्युअल लाईफ्स मूव्ह टुवर्ड अ पर्पजफुल एंड. सेकंड पॉईंट, दुसरा पॉईंट, की आपल्या जीवनासाठी, तुमच्या माझ्या जीवनासाठी देखील देवाचा एक उद्देश आहे, एक ध्येय आहे, एक प्लॅन आहे. आणि त्यानुसार आपल्या जीवनातल्या घटना घडत असतात. आपल्याला वाटत नाही, आपल्याला समजत नाही, असं का झालं, तसं व्हायला पाहिजे होतं, देवाने असं नव्हतं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे होतं. पण जे काही घडलेलं, त्याच्यावर देवाचं नियंत्रण आहे आणि त्याचा एक उद्देश आहे. म्हणून ते वचन आहे की देवावर प्रीती करण्यासाठी सर्व गोष्टी, सर्व म्हणजे सर्व, त्यांच्या कल्याणासाठी घडतात.
ओरिजिनलमध्ये सांगितलं की देव सर्व गोष्टी देवाच्या लोकांच्या चांगल्यासाठी किंवा कल्याणासाठी घडवून आणतो. ही कंट्रोल द इव्हेंट्स इन युअर लाईफ अँड माइंड. तुमच्या आणि माझ्या जीवनातील घटनावर त्याचं नियंत्रण आहे आणि आपल्या चांगल्यासाठी तो त्या घडवून आणतो. तिसरा पॉईंट, तिसरी गोष्ट ही की आपण कोणावर विश्वास ठेवला हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण का असा प्रश्न विचारणार नाही किंवा का हे जाणून घेणं आवश्यक नाही. परत एकदा रिपीट करतो, जर आपण कोणावर विश्वास ठेवलेला आहे हे आपल्याला माहीत असेल तर का हे जाणून घेणं आवश्यक नाही आहे. मला समजल्यावरच मी विश्वास ठेवला. प्रत्येक गोष्ट सांगायला देव बांधलेला नाही आहे. प्रत्येक गोष्ट सांगितलीच तरच आपण विश्वास ठेवायचा नाही आहे. पण जर आपला देवावर विश्वास आहे की तो सार्वभौम आहे, तो सर्व समर्थ आहे, त्याचा जगावर माझ्या जीवनावर नियंत्रण आहे, त्याला सर्व काही माहीत आहे, काय झालं, काय घडलं, काय घडतंय आणि काय घडणार आहे, तर आपण रिलॅक्स राहू. आपण का बरं, का असे प्रश्न विचारणार नाही. म्हणून तिसरा पॉईंट हा, इट इज नॉट नेसेसरी टू नो द वाय इफ वी नो द हू. इट इज नॉट नेसेसरी टू नो द वाय इफ यू नो द हू. कोणावर विश्वास ठेवला आपल्याला माहीत असलं तर प्रत्येक गोष्ट जाणून घेणं आवश्यक आपल्याला वाटणार नाही. आपण विश्वासाने चालतो. वी लिव्ह नॉट बाय एक्सप्लेनेशन्स बट बाय प्रॉमिसेस. आपण स्पष्टीकरणाने नाही तर आश्वासनाने किंवा देवाने जे दिलेले आश्वासनं, वचन आहे त्याच्यावर विश्वासाने जगतो. योसेफाची स्टोरी घ्या की देवाने लहानपणी त्याच्या जीवनात काय घडेल, तो कोट होईल हा दृष्टांत हे स्वप्नातून त्याला दाखवलं होतं. पण ते घडण्यापूर्वी त्याला कोणकोणत्या घटना त्याच्या जीवनात घडल्या, कसं त्याला त्याच्या भावाने द्वेष केला, खड्ड्यात टाकलं, तिथून विकून टाकलं, त्याच्यावर खोटे आळ घेण्यात आले आणि मग शेवटी तो मिस्र देशाचा पंतप्रधान झाला. परंतु लहानपणी जे देवाने दाखवलं तिथपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर ह्या घटना, ज्या चांगल्या आणि वाईट घटना घडल्या, या सर्व घटना देवाच्या प्लॅनमध्ये होत्या. देवाने जो मार्गक्रम त्याच्यासाठी नेमलेला होता त्या रस्त्यावर, त्या मार्गावर ह्या घटना होणार होत्या. तसं तुमच्या आणि माझ्या जीवनात जो मार्गक्रम त्याने आपल्या जीवनात नेमलेला आहे, ज्या घटना नेमलेल्या आहेत त्या घडतात. परंतु देवाने जे नेमलेलं आहे, ठरवलेलं आहे, ती त्याची योजना ही सर्व काळ टिकते, ती घडून येत असते. म्हणून आपण त्या वाईट, चांगल्या वाईट, बऱ्या वाईट घटनांच्या पलीकडे विश्वासाने पाहायचं असतं. म्हणून पाऊल म्हणतो, आम्ही डोळ्याने दिसतं तसं नाही तर विश्वासाने चालतो. आणि जर विश्वासाने चालतो तर आपण प्रत्येक वेळेस देवाचं स्पष्टीकरण मागणार नाही. आपण म्हणणार नाही असं का झालं. आपण रिलॅक्स राहू. आपण ह्याच्यामुळे रिलॅक्स राहू की मला तरी माहीत नाही तर देवाला माहीत आहे काय चाललेलं आहे आणि मी त्याच्या हातात आहे आणि त्याच्या हातातून मी पडू शकत नाही. प्रभू येशूने सांगितलं, पिता जे देईल ते सर्व माझ्याकडे येतील आणि माझ्या हातातून त्यांना कोणी हिसकून घेऊ शकणार नाही. तुमची आणि माझी खरी सिक्युरिटी, शाश्वती, संरक्षण ही आहे की आपण देवाच्या हातात आहोत. आणि त्याच्या हातातून कोणी पडू शकत नाही. आणि त्याच्या हातातून कोणताही सैतानाचा दुरात्मा आपल्याला हिसकून घेऊ शकत नाही. आणि म्हणून आज जर तुम्ही अशा परिस्थितीतून जात असाल, अशा घटना घडल्या असतील, घडत असतील, तर ह्या गोष्टीचा विचार करा की देवाचं नियंत्रण जगावर, राष्ट्रांवर आणि आपल्या जीवनावर आहे. कोणतीही गोष्ट त्याच्या परवानगीशिवाय घडत नाही. इयोबाची परीक्षा घेण्याच्या अगोदर देवाने परवानगी सैतानाला दिली म्हणून त्या घटना इयोबाच्या जीवनात घडल्या. देव आणि सैतान बरोबरीचे नाही आहेत. मी असं काही ख्रिश्चन लोकांना म्हणताना ऐकलं की सैतानालाही देवा इतकाच पॉवर आहे.
चुकीचं आहे. हे वाक्य शास्त्राला धरून नाही आहे. देव सर्वसमर्थ आहे. सैतान जो पूर्वी लुसिफर आद्य देवदूत होता, तो देवाची निर्मिती आहे. आणि निर्मिती ही निर्माणकर्त्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही, नाही का? म्हणून देव आणि सैतान हे बरोबर नाही आहे. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर आत्ताच डोक्यातून काढून टाका की सैतानाला तेवढाच पॉवर आहे. नाही नाही नाही. देव काही गोष्टी काही घटना होऊ देतो, पण त्याच्या मागे पण त्याचा उद्देश असतो, त्याचा प्लॅन असतो, त्यानुसार ते चाललेलं असतं. आणि म्हणून तुम्हाला जर समजत नसेल काय चाललेलं आहे, तर एवढंच ध्यानात ठेवा की देवाचं नियंत्रण जगावर, राष्ट्रांवर, आपल्या तुमच्या जीवनावर आहे. त्याचा एजेंडा आणि आपला एजेंडा वेगळा आहे. देवाचं कॅलेंडर, देवाचं घड्याळ, आपलं कॅलेंडर, आपलं घड्याळ वेगळं आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला हे कळेल त्यावेळेस तुम्ही त्याला लीन आणि नम्र होऊन म्हणाल की प्रभू, मी पूर्णपणे माझं जीवन तुला समर्पित करतो. त्यावेळेस तुम्ही देवावर रागवणार नाही, देवाविषयी गैरसमज होणार नाही. तुम्ही तुमच्या मनात निराशा किंवा खिन्नता बाळगणार नाही. तुम्ही आनंदाने त्याच्यावर विश्वास ठेवाल, आनंदाने त्याची भक्ती कराल. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत.